सो गाईज ही आहे पीठ लावायची मशीन. ही बघा अशी दिसते. सो मम्मी मग घरी असल्यावरती कोणाचं पीठ असेल तर घेते लावायला, गहू वगैरे तांदूळ. एका काकीचे गहू होते 8 किलो, तर ते दळायचे दादा. हे बघा ही अशी दिसते आतमधून. इथे मशीन आहे आणि इथे सर्व पीठ जमा होतं. मी आता लावून दाखवते. पहिलं दरवाजा बंद करून घ्यायचा. असा आवाज येतो. तो इथे आहे बाकीचं पीठ. 8 किलो होतं, सर्व राहत नाही आतमध्ये. तो थोडं इथे काढून ठेवलं आहे. इथे गहू संपतायत आता. गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आहे 23 डिसेंबर. आता मार्गशीर्ष महिना पण संपला आहे. सो आपण देवीला जे यूज केली होती फुलं वगैरे, सो ती सर्व आपल्याला विसर्जन करायची आहेत पाण्यामध्ये. सो इथे आमच्या बाजूलाच एक पवई तलाव म्हणून आहे. सो आम्ही हर वर्षी तिथेच जाऊन विसर्जन करतो त्यांचं. डायरेक्ट पाण्यामध्ये विसर्जन करता नाही आहेत. तिथे अशा कुंड्या ठेवल्या आहेत. सो त्या कुंड्यांमध्ये जाऊन तुम्हाला ठेवावं लागतं. मग सो गाईज आपण पोचलो आहे पवईला आणि आपण आता इथे आहोत आणि आपल्याला तिथे जायचं आहे. हा जो फ्लॅग आहे ना, फ्लॅगच्या इथे जायचं आहे. एवढं सर्व गोल फिरून असं राऊंड. सो गाईज आम्ही इथं ना शेअरिंग ऑटोने आलो, कारण मीटरवाले एकही ऑटो रेडी नव्हती जायला. बिकॉज आम्हाला जिथे जायचं होतं विसर्जन करायला ते थोडं पुढे आहे पवई तलावाच्या. आणि मग येताना ऑटोला कसं युटर्न मारायला भेटत नाही तिथून. सो कोणच रेडी नाही होतं. सो आम्ही चालत जातो आहे आता तिथे. सो गाईज इथे काम चाललं आहे. सो पुढे जाऊ देत नाही आहेत. आणि हे बघा इथे असं ठेवले आहेत कलश. सो यामध्ये जे पण देवायचं आहे ना सामान तिथे आपण टाकू शकतो. सो गाईज इथे क्लिनिंग चालली आहे. बघा किती सारं रान असं ते काढलं आहे इथलं, जे तलावामध्ये गवत असतं ते. या तलावामध्ये फिश पण आहेत आणि मगर पण आहेत असं बोलतात. मी कधी बघितले नाही आहे मगर इथे. सो चला आता मी घरी चालली आहे. बाकी ते काही दाखवण्यासारखं आहे ना इथे. सर्व कपल लोकच बसली आहेत. खूप सारी कबूतर पण आहेत, दाखवते तुम्हाला. सो गाईज आम्ही चाललो आहे घरी आता. हे बघा आहे तर मस्त आहे पवई तलाव. खूप शांतता वाटते इथे. थंड थंड हवा पण सुटते मस्त. इथे काम चालू आहे सर्व. आय थिंक मेट्रो. इथे मार्केटमध्ये आम्हाला साहेबांची पालखी भेटली. सो आम्ही दर्शन घेतलं आणि इथून घरी गेलो. सो गाईज आम्ही आलो घरी आणि येताना मी शेवपुरी घेऊन आली आहे. सो मी खाते नंतर बोलते. सो गाईज आता वाजले 7 आणि मी आज बनवणार आहे मटर पुलाव आणि मेथीचे पराठे. विंटर स्पेशल भाजी आहे ही. मार्केटमध्ये आता हीच आली आहे, मेथी आणि मटर. सो मी आज ते बनवणार आहे. तुम्हाला पण दाखवते कशी बनवते ते. सो गाईज इथे मी आलं लसूणची पेस्ट करून घेते. ही दोन्हीसाठी यूज होणार आहे, पुलावसाठी पण आणि पराठ्यासाठी पण. सो मी मिक्सरला लावून घेते.
सो गाईज इथे मी सर्व तयारी करून घेतली आहे. इथे मी राईस वॉश करून घेतला आहे आणि इथे आहेत मटर आणि बटाटी. तुम्ही यामध्ये पनीर पण ॲड करू शकता. इथे आहे कढीपत्ता, आलं लसूणची पेस्ट, पुदिना, मालवणी मसाला, हळद, हे सर्व गरम मसाले आहे, तुम्ही बघू शकता. इथे कांदा चिरून घेतला आहे, मिरची आहे आणि टॅमॅटो. सो गाईज इथे मी कुकर ठेवला आहे, त्यामध्ये तेल टाकलं होतं. तेल गरम झालं आहे. आता मी कांदा ॲड करणार आहे. कांदा आपल्याला ब्राऊन करून घ्यायचा आहे. सो गाईज कांदा जे ब्राऊन झाला आहे तो मी काढून घेते. सो गाईज कांदा मी ते काढून घेतला आहे सर्व. आता आपल्याला जे गरम मसाले घेतले होते आपण ते ॲड करायचे आहेत सर्व. कढीपत्ता, हिरवी मिरची, टमॅटो, आता मी ॲड करते आलं लसूणची पेस्ट, बस 2 मिनटं परतून घ्यायचं आहे. आता थोडी हळद टाकणार आहे. हा आपला मालवणी मसाला, इथे मी पुदिन्याची पानं टाकते आणि कोथिंबीर. मस्त परतून घ्यायचं आहे. इथे मी मटर आणि बटाटे ॲड करते. जो कांदा आपण तळून घेतला होता तो ॲड करते. आता ॲड करायचं आहे राईस. पाणी ॲड करते. मीठ थोडंसं. एक चमचा मी घी ॲड करते. हे बघा असा दिसतोय आपला पुलाव.
पूर्ण मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी झाकण लावून घेणार आहे आणि 3 शिट्ट्या करून घेणार आहे. सो गाईज इथे मी पराठ्याची तयारी करते, मेथीचे पराठे. सो मेथी चिरून घेतली आहे, त्यामध्ये थोडंसं मम्मी मीठ टाकते. इथे ॲड करते थोडे तीळ, मसाला टाकतोय आता. हळद, जिरं थोडंसं, थोडी कस्तुरी मेथी टाकायची आहे. थोडी टाकायची आहे, तर कडू लागेल थोडं. बस थोडीशी कस्तुरी मेथी, थोडी कोथिंबीर, इथे आलं लसूणची पेस्ट, बस. आता यामध्ये फक्त गव्हाचं पीठ ॲड करायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. बस. गव्हाचं पीठ टाकून आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ मस्त. सो गाईज इथे मी कुकर ओपन केला आहे आणि तुम्ही बघू शकता राईस मस्त झाला आहे असा सुटसुटीत. सो गाईज इथे आपलं जेवण रेडी आहे. 9:30 वाजले आहेत आणि तुम्हाला दाखवते मी काय काय केलं आहे ते. इथे आहेत मेथी पराठे, इथे आपला मटर पुलाव, पापड, लोणचं, हे आहे बिटाचं रायतं. काकडी आता नको, थंडी आहे, सो काकडीचं रायतं नाही केलं आहे. बिटाचं पण खूप छान लागतं आणि हेल्दी आहे. इथे आहे दही. तुम्ही पण एकदा ट्राय करा, मस्त लागतं हे. मी जेवते. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.